नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू आहे. थोड्याच दिवसात संपणार आहे. म्हणजे काही दिवस अधिक मास संपण्यासाठी बाकी राहिले आहेत. तर अधिक मास संपण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे. जर तुम्ही या अधिक मासामध्ये ही एक गोष्ट अजूनही केली नसेल धोंड्याच्या महिन्यात, तर ती गोष्ट तुम्हाला अधिक मास संपण्यापूर्वी म्हणजेच धोंड्याचा महिना संपण्यापूर्वी ह्या राहिलेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जाणारा पवित्र महिना आहे. तर या महिन्यात केलेले जप, तप, दान, पूजन आणि दीपदान यांना अनेक पटीने अधिक फळ मिळतं असं आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. जर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अजूनही कोणते विशेष दान केले नसेल आणि एक गोष्ट अजून केली नसेल अधिक मास संपण्यापूर्वी, तर ही गोष्ट आवर्जून करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या अधिक मास संपण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, की अशी कोणती गोष्ट करायची आहे, तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि अधिक मासात भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला या महिन्यामध्ये भरपूर अशा सेवा, दान, धर्म केलं जातं, ज्याने आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे बघा, आपण या अधिक मासामध्ये भरपूर व्रत, वैकल्य, उपासना, पारायण, दान, धर्म करत असतो. आणि जर का आपण ही एक गोष्ट अजूनही केलेली नसेल, तर आपण या संपूर्ण महिन्यात जेवढी काही सेवा, दान, धर्म, उपासना, व्रत, वैकल्य केले आहे, याचं फळ आपल्याला संपूर्ण मिळत नाही. म्हणूनच या संपूर्ण गोष्टीचं फळ मिळण्यासाठी ही एक गोष्ट आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे. तर बघा, ती गोष्ट कोणती आहे? तर अधिक मास हा पुरुषोत्तम मास, मलमास म्हणून ओळखला जातो. तर या महिन्यात श्रीहरी भगवान विष्णू यांच्या सेवेला अधिकाधिक महत्त्व आहे. तर या महिन्यात केलेली सेवा, पुण्य, दान, धर्म हे अक्षय टिकून राहणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याच्या जीवनातील अडचणी, आर्थिक संकट, कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्थिरता दूर करण्यासाठी ही एक गोष्ट करायची आहे. आणि ती म्हणजे या महिन्यात दीपदानाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. तर दीप म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे दीपदान. तुम्ही जर काही या अधिक मासामध्ये अजूनही दीपदान केलं नसेल, तर तुम्हाला आवर्जून दीपदान करायचं आहे. तर या अधिक मासात 33 या संख्येला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला 33 संख्येत दीपदान करायचे आहेत. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख केलेला आहे. त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला 33 दिवे लावून भगवान विष्णूंना अर्पण करण्याची परंपरा काही भागात आढळते. यालाच 33 संख्येत दीपदान असं म्हटलं जातं. तर हे दीपदान अधिक मासातील कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः पौर्णिमा, एकादशी किंवा संध्याकाळच्या वेळी करता येतं. तर पौर्णिमा झालेली आहे, एकादशी येत आहे, तर आता दीपदान कुठं करायचं? तुम्ही एकाच ठिकाणी दीपदान करू शकतात. 33 दीपदान करायचे आहेत, 33 दिवे लावू शकतात. आता हे दिवे आपल्याला लावल्यानंतर ते तिथेच ठेवायचे असतात, पुन्हा घरी घेऊन यायचं नाही. मग या हिशोबाने तुम्ही छोट्या मातीच्या पंती घेऊ शकतात, छोटे तांब्याचे दिवे मिळतात, तुम्ही ते आणू शकतात आणि 33 तुम्ही दिवे महादेवाच्या मंदिरात, देवी देवतांच्या मंदिरात, कुलदेवीच्या मंदिरात, भगवान श्री हरी विष्णू श्रीराम यांच्या मंदिरामध्ये, कृष्णाच्या मंदिरात तुम्ही दीपदान करू शकता. तर हा महिना श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित असल्यामुळे बरेच लोक भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरात किंवा त्यांचा अवतार असलेलं श्रीरामांच्या मंदिरात, श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन दीपदान करत असतात. तर आता हे 33 दिवे तुम्ही एकाच ठिकाणी दीपदान करू शकतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी देखील तुम्ही दीपदान करू शकतात. जसं की तुम्ही तुळशी समोर तुमच्या अंगणामध्ये, देवीच्या मंदिरात, गणपती बाप्पांच्या मंदिरात, महादेवाच्या मंदिरात, नदी काठावर, स्वामींच्या मंदिरात, म्हणजे असं तुम्ही 33 देवांच्या ठिकाणी तुम्ही 33 दिवे दीपदान करू शकतात. एकाच वेळेस तुम्ही प्रत्येक ठिकाणी दीपदान करू शकतात किंवा रोज तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही देवांच्या मंदिरात जाऊन हे दीपदान करू शकतात. असं म्हणतात की दीपदानाशिवाय, या दानाशिवाय आपण जे पण काही करू याचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अधिक मासामध्ये आपल्याला तांबूल दान करायचं आहे. आता तांबू म्हणजे काय? तर बघा, तांबूल म्हणजे पानाचा विडा. आपल्याला पानाचा विडा कुलदेवीला, माता लक्ष्मीला
तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकतात. तर तुम्ही हा पानाचा विडा घरी बनवू शकतात किंवा जिथे पान मिळतं त्यांना सांगा की देवासाठी विडा पाहिजे, तांबूल पाहिजे, ते तुम्हाला बनवून देतील. तर असं तुम्हाला हा तांबूल म्हणजेच पानाचा विडा आपल्याला एकतरी या अधिक मासामध्ये दान करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीला तो पानाचा विडा अर्पण करू शकता आणि नंतर तो तुम्ही घरातल्यांनीच तुम्हाला खायचा आहे. आता दीपदान कसं करायचं तर बघा, दीपदान करताना तुम्ही सर्वात प्रथम घरातील देवघर स्वच्छ करा. भगवान श्री हरी विष्णू, श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेसमोर रांगोळी काढायची. त्यानंतर तुम्हाला 33 मातीचे किंवा पिठाचे दिवे बनवायचे. जर का तुम्हाला पंती घ्यायची नसेल तर तुम्ही कणकेचे 33 दिवे बनवू शकता आणि त्याचे दिवे तुम्ही लावून प्रज्वलित करू शकतात. या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घालू शकतात आणि सर्व दिवे प्रज्वलित करून तुम्ही भगवान श्री हरी विष्णू किंवा आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा देवघरासमोर हे दिवे लावून त्या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून तुम्ही त्याची पूजा करून तुम्ही ते दीपदान करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, हे करत असताना तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे 108 वेळा तुम्ही या मंत्राचा जप करून त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. तर हे 33 संकेत दीपदानाचे थोडक्यात महत्त्व पाहिले तर बघा, घरातील नकारात्मकता दूर होते. दुसरे म्हणजे आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळतं. तिसरं म्हणजे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांना दीपदान केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात, आपल्या जीवनातील कष्ट दूर होतो आणि ह्या दीपदानाचं देखील महत्त्व आहे, म्हणून तुम्ही पितरांना स्मरून देखील हे दीपदान करू शकतात. चौथं म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. माता लक्ष्मी घरात अखंड स्थिर स्वरूपात वास करतात. पाचवं म्हणजे मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. बघा, घरातला कलह कमी होतो. केलेल्या चुकांसाठी क्षमायाचना करण्याची संधी मिळते आणि अधिक मासातील पुण्य अधिक प्रमाणात प्राप्त होत असतं आणि धर्मग्रंथानुसार दान, जप आणि दीपदान यांचं महत्त्व अधिक मासात विशेष वाढतं. त्यामुळे ज्यांना मोठे धार्मिक विधी करणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी दीपदान अवश्य करावं. दीपदान करताना श्रद्धा आणि भक्ती सर्वात महत्त्वाची असते. केवळ संख्या महत्त्वाची नसून मनातील भाव महत्त्वाचा असतो. जर 33 दिवे उपलब्ध नसतील तर आपल्या क्षमतेनुसार दीपदान आपण करू शकतो. परंतु अधिक मास संपण्यापूर्वी एक दिवा जरी भगवान विष्णूसाठी लावला तरी त्याचे पुण्य आपल्याला अधिकाधिक मिळत असतं. अधिक मासात ही अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी संधी आहे. तर हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही 33 संख्येत दीपदान करून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे दीपदान नक्कीच करा आणि नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. नवीन असाल चॅनेल होते तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.